मुंबई उपनगरातील सुप्रसिद्ध आणि तब्बल 42 वर्षांचा इतिहास असलेला कस्तूर मार्ग सार्वजनिक गणेश मंडळानं यावर्षी जनजागृती करणारा देखावा सादर केलाय। स्पर्धात्मक युगात आपलं मानसिक आणि सामाजिक संतुलन राखण्याकडे सुद्धा तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे, असा हा देखावा सादर करण्यात आलाय। हे सांगू पाहणारा हा देखावा आहे। कस्तूर मार्ग सार्वजनिक गणेश मंडळाचं सध्या राजकीय परिस्थितीवर नेमका काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव। त्याची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सध्या धूम आहे। कोकणातले 5 दिवसाचे घरगुती गणपती संपल्यानंतर आता मुंबईमधील जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे तिथे भेटी देताना दिसत आहेत। आणि सध्या आपण आलो आहोत कस्तूर पार्क या बोरिवली पश्चिम या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ या ठिकाणी। आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आणि त्याचबरोबर कारण हे सगळं आयुष्यभरात चालू असतं की करिअर बिल्ड करायचं आहे, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या राजकीय वातावरण जे आहे ते महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी दिसून येतं आहे। प्रत्येक पक्षातले गटातले वेगळे गट असे दिसून येतात। याचं सुद्धा काय वातावरण आहे आपण जाणून घेणार आहोत कस्तूर पार्क या गणेश उत्सव मित्रमंडळांकडनं। आपल्यासोबत दीपक सर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। दीपक सर, काय सांगाल की एकूणच तुमच्या गणेश मंडळाची एक खासियत आहे की दरवर्षी तुम्ही नवनवीन देखावे जे आहेत ते सादर करतात। यावर्षी नेमकी काय थीम आहे? चित्रावरून लक्षात येत आहे, पण लोकांना काय नेमका संदेश द्यायचा आहे? लोकांना जो स्ट्रेस येतो त्यावरून आमचे अमोल डहाणूकर आहेत, त्यांनी एक देखावा निर्माण केला। असा देखावा तो 7-8 मिनिटाचा आहे आणि त्याच्यावरून लोकांनी बोध घ्यावा असं। आणि दरवर्षी आमचं 46वं वर्ष आहे। आम्ही दरवर्षी असे साठी देखावे निर्माण करतो। आर्टिस्ट आपल्या सोबत आहेत, काय सांगाल की किती दिवस लागले आणि नेमका काय संदेश द्यायचा आहे आणि हीच थीम का निवडली आता? मग आता म्हणजे आपण रेग्युलर बघितलं गेलं प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कॉम्पिटिशनची आपण प्रत्येकामध्ये स्पर्धा होत असतात। लाईक लहान मुलं असून दे, मोठी माणसं असून दे। लहान मुलांसाठी समजा मार्काच्या कॉम्पिटिशनमध्ये, मोठ्यांसाठी तुमचा पैसा असेल, बिझनेस असेल, म्हणजे आपण प्रत्येकजण एकमेकांची कॉम्पिटिशन करतो आहे। आणि कॉम्पिटिशनने आपल्याला काय होतं आहे, स्ट्रेस येतो आहे। म्हणजे आपण प्रत्येकजण कोणावर आयदर आपण स्वतःवरती स्ट्रेस घेतो नाही तर आपण मुलांवरती स्ट्रेस टाकतो आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण मिळतं आहे। काही म्हणजे ते ॲक्टर, अभिनेते असू दे, आर्टिस्ट असू दे, तुम्ही स्वतःसुद्धा आर्टिस्ट आहात, एक त्यांना राजकीय वळण मिळतं आहे, कसं बघता याकडे? ॲक्च्युली बघायला गेलं तर राजकारणाबद्दल न बोललेलं बरं, कारण काय प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी असून दे किंवा म्हणजे आधीचं राजकारण आणि आता राजकारण प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी आहे। आता काल एखादा नेता या पक्षात असो, दुसऱ्या दिवशी त्यांचा सगळा गटच्या गट दुसरीकडे शिफ्ट झालेला दिसतो आपल्याला। तर त्यामुळे आणि ॲज अ मंडळ आम्ही कोणत्याही म्हणजे राजकीय पक्षाला आम्ही हे करत नाही, म्हणजे फॉलो करत नाही किंवा त्या ॲज अ कोणत्याही राजकीय पक्षात झेंडा आमच्या पक्षाच्या याच्यावरती तुम्ही कधीच बघणार नाही, आमच्या मंडळाच्या याच्यावरती कधीच बघणार नाही। दादा, तुम्ही पण सांगाल, काय सांगाल की सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललेलं बरं की न बोललेलं बरं? दादा, काय कारण काय आहे? पण राजकारण काय आहे? आमचं हे जे इथं कस्तूर पार्क आहे ते राजकारणामध्ये नाही आहे। कोणी सगळेच पक्षी येतात, सगळ्या पक्ष आम्ही एक समान समजतो। आणि आम्ही मतदाता म्हणून काय सांगाल, महाराष्ट्राचं राजकारण बिघडलंय की हे नेहमीच आहे? बिघडलेलं आहे। प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःची पोळी भाजून घेतो ह्याच्यावरती, या मंडळांच्या देखाव्यावरती किंवा हिंदू मुस्लिम वगैरे। ते आम्ही तो विषय कधीच मांडला नाही आमच्या देखाव्यातून। आम्ही लोकांसाठी विषय मांडत गेलो, लोकांच्या आता मुलांवरती मागे आमचे अनेक विषय झाले की लोकांच्या जनजागृतीसाठी। दादा, काय सांगाल की एकूणच सध्याचं वातावरण पाहिलं तर म्हणतात की पहिल्यांदा इतके मोठ्या उत्साहाने साजरे गणेश उत्सव केले जात आहेत, दहीहंडी पहिल्यांदा इतक्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तुमचा काय अनुभव? पहिल्यांदा एवढं मोठं साजरं केलं जाते की यापूर्वी पण असेच मोठ्या दिमाखाने साजरे होत होते? नाही, यापूर्वी पण मोठ्या प्रमाणात साजरे झाले होते। आपण बघितलं की पूर्वीचे 2 वर्ष तर कोविडमुळे काही करता आलं नाही, त्यामुळे बंधनं पण होती। मागच्या वर्षीपासून सुरुवात झाली आणि यावर्षी परत आपण पूर्ववत झालेलो आहोत असं आम्हाला वाटतं। कोविडची बंधनं ही राज्य सरकारची बंधनं म्हणजे सरकारची बंधनं वाटत होती की खरोखर आपल्याला तसं करणं महत्त्वाचं वाटत होतं? कारण आरोप प्रत्यारोप खूप होतं त्याच्यावर। नाही, ते तर गरजेचंच होतं ना, कारण महामारी अशी पसरत होती तर ते करणं गरजेचं होतं। आणि आम्हीही जे सरकारचे नियम होते
त्यांना उल्लंघून आम्ही सगळे जे सण आहेत ते सोप्या पद्धतीत साजरे केले. मग आता असं आहे की मोठ्या उत्साहात खूप देणग्या मिळत आहेत, खूप राजकीय नेते पुढारी येत आहेत आणि खूप जास्त प्रयत्न करतात की कसं सार्वजनिक गणेश मंडळांना आपलंसं करता येईल? नाही, ते राजकीय पक्ष तर नेहमीच सगळ्या मंडळांना भेट देत असतात. यावर्षी फक्त असं झालं की भरपूर राज्य पक्षांनी आपल्या कॉम्पिटिशन्स वगैरे काढलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्या भेटी थोड्या वाढल्या असतील, पण ते म्हणजे साधारण आहे, त्याच्यात काय असं विशेष असं काहीच नाही. पूर्वीसारखे सण असे इतक्या मोठ्या दिमाखात साजरे होत नव्हते. आता सरकार बदलली की सणवाराची पद्धत जी आहे ती बदलते, असं काही आहे का? नाही, मी ह्या गोष्टीशी तेवढं सहमत नाही आहे. कारण मुंबई गणेशोत्सव, दहीहंडी हे काही नवीन नाही आहे. हे गणित म्हणजे आपल्या लहानपणापासून आपण बघत आलेलो आहोत. पूर्वी हा सगळा जो काही सण होता तो गिरगाव, आपला जे टाऊन साईड आहे त्या सगळ्या भागात होता. आज तीच सगळी जनता इथे बोरिवली साईडला आलेली आहे. टाऊनमध्ये म्हणजे सब टाऊनमध्ये उपनगरात शिफ्ट होते. आज त्याच हे रूढी परंपरा इकडे चालू होतात. फक्त एकच आहे की सरकारला मी एकच सांगेन की बाबा जसं तुम्ही दहीहंडीला 8 तर 9 तराचं बंधन घातलेलं आहे, तसं गणेश मूर्तींना सुद्धा स्वतः गणेशोत्सव मंडळाने याची जाणीव ठेवली पाहिजे. 25 फूट 30 फूट अशी कॉम्पिटिशन केली नाही पाहिजे. एक तुमची जी मूर्ती असेल, जर का तुम्ही बघाल गेली 45 वर्ष 8 फुटाची तर 8 फुटाचीच मूर्ती आहे, त्याच्यात एकही दोऱ्याने सुद्धा त्याची हाईट वाढलेली नाही आहे. कलर कॉम्बिनेशन इकडे तिकडे होतील, पण मूर्तीची स्पर्धा आम्ही करत नाही. आणि मी इतर मंडळांनी सांगेन त्यांनीही करू नये म्हणून. काय बदललंय का? सरकार बदलली तर सार्वजनिक मंडळांचं स्वरूप बदलतं असं वाटतं? तुमच्याच नाही, कोणाच्याही तुमच्या गप्पांमध्ये होतं? सार्वजनिक मंडळ आणि एक जो मध्यमवर्गीय आहे यांची अवस्था सेमच आहे. म्हणजे राजकीय पक्ष किंवा राजकीय कुठचेही हे असतील तर ते त्यांच्या वेळेपुरते ते त्यांना जवळ करतील. त्याच्यानंतर 11 दिवस सगळे 11 दिवसानंतर या मंडळानं कोणी विचारायला जात नाही असं मला वाटतं. बद्दल तर आपण बघितलं की एके बाजूला सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे ते प्रयत्न करतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं, जास्तीत जास्त सामाजिक संदेश देण्यात यावा, इको फ्रेंडली सण जे आहे ते साजरे करण्यात यावे. पण दुसरीकडे जे आहेत की आपण बघतोय की लहान लहान मुलांपासून जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि एकूणच सगळ्या लोकांना, सगळ्या गणेश भक्तांना जोडण्याचं काम जे आहे ते सार्वजनिक गणेश मंडळ करत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.